माणसाला एकदा सत्ता मिळाली तर सत्ता ही डोक्यात जायला वेळ लागत नाही. असंच काहीतरी घडतंय या देशाच्या राजकारणामध्ये. पक्ष फोड, आमदार फोड, खासदार फोड, मंत्री फोड आणि फोडाफोडीचं राजकारण जोरात सुरू असतानाच या ठिकाणी बऱ्याच गोष्टी घडायला सुरुवात झालेली आहे. भारतीय राजकारण हे नेहमीच महाराष्ट्र हा केंद्रबिंदू राहिलेला आहे आणि या महाराष्ट्रातून ज्या पद्धतीने फोडाफोडीचं राजकारण केलं, उद्धव ठाकरेंचा पक्ष फोड, शरद पवारांचा पक्ष फोड इतकंच नव्हे तर आलेल्या आमदार खासदारांना सुद्धा फोडाफोडी करत भारतीय जनता पक्षाने आपल्याकडे ओढून घेतलेला आहे. मात्र याच सत्तेच्या जोरावर आणि सत्तेचा माज काय असतो ते संपूर्ण देश आता बघतोय. महागाई कमी होताना दिसत नाही, जनतेचा आवाज ऐकायला कोणाला वेळ नाही, आंदोलनकर्त्याकडे बघायचं नाही. ही काही जी कूटनीती भारतीय जनता पक्षाची आहे, फोडा आणि राज्य करा, इंग्रजांनी जे केलं तेच सध्या जोरात सुरू आहे. या ठिकाणी महत्त्वाच्या मोठ्या मीडिया बातम्या दाखवायला तयार नाही, सरकारच्या विरोधात बोलायला तयार नाही. हे आता बऱ्याच लोकांनी दिल्लीच्या जंतर मंतर या ठिकाणाहून उघड आणलेलं आहे. यापूर्वीही शेतकऱ्याचे प्रश्न असतील, महागाई असतील, यावरती ज्या बोलायच्या पद्धती आहेत, ज्या घोषणा आहेत, त्या हवेतच विरताना दिसत आहे. मंडळी, भारतीय जनता पक्षाच्या या देशाच्या सत्तेत आणि महाराष्ट्राच्या राजकारणात फोडाफोडीचं राजकारण घेऊन ज्या पद्धतीने भारत पुढे चालला आहे ते मात्र या ठिकाणी अपमानकारक होत नाही का, असा सवाल आता कॉक्रोच जनता पार्टीने विचारलेला आहे. नीटच्या पेपर गोंधळामध्ये या ठिकाणी देशातून पेपर लीक झाला. ज्या डॉक्टरांच्या हातामध्ये सामान्य मनुष्य आपला जीव देतो, या ठिकाणी सामान्य मनुष्य आपल्या सगळ्या वेदना त्यांना सांगतो आणि त्यावरती ते उपचार करतात. मात्र जीव वाचवायचा की जीव घ्यायचा, जर असे पेपर फोडून डॉक्टर झाले तर देशाची प्रगती होणार की अधोगती, हा एक मोठा प्रश्न या ठिकाणी उभा आहे. ज्या दिवसापासून या ठिकाणी पेपर फुटलेला आहे तेव्हापासून शिक्षण मंत्र्याचा राजीनामा मागत मागत या ठिकाणी ही आजची वेळ आलेली आहे. या ठिकाणी आंदोलन करण्यासाठी जे विद्यार्थी आलेले आहेत, विद्यार्थ्यांना सहकार्य करण्यासाठी आणि पाठिंबा देण्यासाठी राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आले, त्याचबरोबर ती पालक आले, आई आले, वडील आले, आजोबा आले. मात्र याकडेही मोदी सरकारने दुर्लक्ष केले. आजचं आंदोलन चिघळण्यासाठी अश्रुधुराच्या कांड्या, लाठीचार्ज, त्याचबरोबर ती या ठिकाणी पडदा टाकून सोमन वांगचुक यांना उचलून नेण्यापर्यंत मजल गेली. मंडळी, दीपक या ठिकाणी जे आहे दीपके यांनी संपूर्ण देशाची आणि या नेतृत्वाची सूत्र हातात घेतली आणि आजचा मोर्चा संसदेवरती जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र अखेर दिल्लीश्वरांना, या भाजपला अहंकाराची जाणीव होताना दिसत आहे. या ठिकाणी प्रमुख मागण्यांपैकी धर्मेंद्र प्रधान जे देशाचे शिक्षण मंत्री आहेत, त्यांची या ठिकाणी जबाबदारी त्यांनी स्वीकारून राजीनामा द्यायला हवा होता आणि मोदींनीही तो घ्यायला हवा होता, तर ही वेळ आलीच नसती. मात्र आज शेवटच्या क्षणी का होईना, पण मात्र मोदी सरकार थोड्या वेळामध्ये यांचा राजीनामा हे जाहीर करतील. मंडळी, अहंकार काय असतो हे आता या ठिकाणी बघायला मिळतं आहे. कोणतीच मीडिया मोठ्या चॅनलवरती बातम्या दाखवायला तयार नाही. सरकारच्या विरोधात काय घडतंय हे मात्र दाखवायला पुढे, पण सरकार कुठे चुकतंय हे दाखवायला का घाबरते, असा सवालसुद्धा आता विचारला जातोय. या ठिकाणी नीटच्या पेपरच्या विरोधामध्ये ज्या काही घडामोडी घडत आहेत आणि भारतीय जनता पक्षाने लोकशाही या ठिकाणी संपवून हुकुमशाहीकडे वाटचाल करते का, याबाबत आपल्याला काय वाटतं? आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओसह. जय महाराष्ट्र.